आलेलो आहोत वस्तीसाठी भक्त निवासमध्ये। आता थोड्याच वेळात आरती घेऊ, नाश्त्याला आमचं 6 वाजता, सगळे उठले, तयारी झाली 5 वाजता, 5-5:30 वाजता। आता थोड्याच वेळात निघू आमच्या पुढच्या दर्शनासाठी अष्टविनायकच्या। 3 गणपती तर आपण कवर केलेले आहेत, गणपती 7वा, 8वा आणि 4था। तर 4था होता रांजणगावचा। पुढे बघूया आता कोणते कोणते गणपती आपण कवर करणार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। आपण आहोत रांजणगावमध्ये, सगळे दृश्य आहेत रांजणगावची। भक्त निवासाला मी तुम्हाला काल दाखवला आपल्या व्हिडिओमध्ये। बघूया आता पुढे काय काय घडतं आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। भक्त निवासमध्ये रूम बुक करायची असतील तर इकडे बुकिंग नंबर आहे, किंवा कॉल करू शकतात। बघा 9209202222 2222 भक्त निवास। हा बोर्ड तुम्हाला मी काल पण दाखवलेला आहे। आता आपली दौरा आहे जेजुरीला, मोरगावच्या बाजूला जेजुरी, इकडे आपण जाणार आहोत जेजुरीला। बघूया आज कोणते कोणते गणपती आपण कवर करणार आहोत। आता थोडा नाश्ता येईल, नाश्त्यामध्ये शिरा आणि उपमा आहे वाटतं, तर कांदे पोहे होते। गणपती रांजणगावचं सकाळी सकाळी दर्शन घेऊया मंदिराचं आणि पुढील प्रवासाला सुरुवात करूया। दुसऱ्या साईडला नाश्ता चालू आहे, इकडे साईडला दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे। हे जेवण घेऊन आम्ही जाणार आहोत गाडीने आमच्या स्पॉटवरती। नाश्त्याची तयारी चालू आहे, शिरा आहे, उपमा आहे, पुऱ्या आहेत खालच्या। नाश्ता करतायत सर्व। हाय मल्हार, हाव आर यू? मस्त एकदम फाईन। सुप्रभात। आजचा आपला शेड्यूल आहे की आपण इथून आता नाश्ता केल्यानंतर आज सकाळी थोडा उशीर झाला, काल आम्हाला उशीर झाल्यामुळे आज थोडा कार्यक्रमामध्ये 15-20 मिनटाचा जरा फरकाने आम्ही चाललेलो आहोत। आज आपण थेऊर गणपती बाप्पा, त्यानंतर ओझर, आणखीन लेण्याद्री ओझर आणि थेऊर त्याचबरोबर रात्री येताना जर जेजुरी हे जर समजा आहे की बाबा जेजुरी आज उद्या काय मध्ये गर्दी असणार, तर त्याचा आजच्या दिवसाला शक्यतो करण्याचाच संकल्प केलेला आहे आणि आज तो पूर्ण करून आम्ही मागे इथपर्यंत येणार। रांजणगावला आमचं वास्तव्य आहे की बाबा 2 दिवसाची या रांजणगाव गणपती बाप्पांच्या भक्तिनिवासामध्ये आम्हाला जो राहण्यासाठी जो मिळाला आहे, छान व्यवस्था आहे रांजणगाव या भक्तिनिवासाची। ती व्यवस्था पण छान आहे आणि आता प्रसन्न मन वाटते, तर आपणही त्याचा लाभ घ्यावा। गणपती बाप्पा मोरया। आणि आपली जेवणाची व्यवस्था आहे, नाश्त्याची व्यवस्था कशी केलेली आहे तुम्ही तुमच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या ह्याच्यातून? आपण टूर्स अँड ट्रॅव्हल्स, रुद्राक्ष टूर्स अँड ट्रॅव्हल्स, श्रीरंग लक्ष्मण मस्कर, आपल्याला महाराज बोलतात। तुमचा एक नंबर बोला। माझा नंबर आहे 9892284775। श्रीरंग मस्कर महाराज हे कॉन्टॅक्ट करू शकतात। याच्यामध्ये काय मला सकाळी आज आपण सगळा तयारीनेच निघालेलो आहे की आज आपल्या मनात विचारच केलेला आहे की आज आपला जो 3 गणपती बाप्पा आणखीन जेजुरी हे करून ह्या शेड्यूलमध्ये आजच्या दिवसाला केलेला आहे की बाबा आजचा दिवस आपल्याला तो परिपूर्ण एकदम त्याचा लाभ घ्यायचाच आहे। आणि सगळं यात्रेकरू बी प्रसन्न आहेत की बाबा आपल्या जेवणाची पण व्यवस्था छान आहे। आज सकाळी नाश्ता वगैरे केला, त्यानंतर सगळ्यांचं मन भरलेलं आहे। त्या प्रसन्न मनाने आपल्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पुढे चाललेलो आहे। आपण नाश्ता कशा प्रकारे करतो, म्हणजे आपण सोय केलेली आहे की आपण कुठल्या हॉटेलमधून आपण नाश्त्याची सोय करतोय, कशा प्रकारे आहे? की आजच्या शेड्यूलप्रमाणे की नाश्त्याची व्यवस्था ऑन द वे, की आता त्यावेळेला आपण काय करतोय, भाड्याने तिथे धाबा वगैरे घेतला जातो आणि तिथे यात्रेकरूंना की जेवणाची व्यवस्था आपण इथनंच जेवण घेतलेलं आहे, तयार आहे की त्याच्यामध्ये लोणचं पापड वगैरे काय नॉर्मली डाळ भात लोणचं पापड वगैरे हे सगळं घेऊन आता निघणार आहोत। म्हणजे त्याची बी तयारी झालेली आहे की आपला फक्त 10-15 मिनटाचा अवधी मिळाला की आपण आपला प्रवासाला सुरुवात करणार आहोत। परंतु ऑन द वे ज्यावेळेला आमचे जे काही ठराविक आहेत ठिकाणं की आपल्या 3 तासाच्या अंतरावर 2 तासाच्या अंतरावर 2 गणपती किंवा बाप्पांचं दर्शन झाल्याच्यानंतर की दुपारच्या वेळेला 1:30-2च्या दरम्यान आपल्याला जेव्हा सवड मिळते त्यावेळेला आमचे जे ठराविक आहेत धाबे की तिथे आपल्याला यात्रेकरूंना की बसून जेवता येईल, की आपला जेवढा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये आपल्याला
मनोभावे जो हे मिळेल की बाबा दुपारचं जेवण वगैरे नॉर्मली आपला व्हेजच असतो की ह्या व्हेजमध्ये काय डाळ भात लोणचं पापड वगैरे असते आणि ते आपण तिथे व्यवस्था ऑन द वे केलेली आहे. ओके, म्हणजे आपल्यासोबत 3 कुक वगैरे असणार, आपलं सगळं सामान त्याच्यासोबत असणार. बरोबर आहे. ऑन द वे. ऑन द वे हे रेडी केलेले आहे की इथनं आपला पुलाव वगैरे जे काय आहे ते बनवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ऑन द वे एखादा धाबा वगैरे भेटतो की त्यावेळेला आमचे ज्याचे कॉन्टॅक्ट आहेत ओके, त्या कॉन्टॅक्टमध्ये आपण त्या याच्याप्रमाणे जेवण वगैरे त्यांच्या तात्पुरत्या थोडं होईना भाड्याने आपण घेतो आणि तिथे जेवण वगैरे घेतो. ओके, चला मग आपण प्रवास बघूया अष्टविनायकचा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती आपण मोरया. त्याचा लाभ घ्यावा हो, ही सदिच्छा. प्रेक्षकांना दर्शन होतच आहे आपल्या अष्टविनायक गणपतीचं पूर्ण. बरोबर आहे. प्रेक्षक पण आपले बघतायत यूट्यूबवरती. बरोबर आहे. आता निघूच थोड्याच वेळात, नाश्ता वगैरे झालेला आहे. थोड्याच वेळात आपण निघू रांजणगाववरून निवास भक्त संस्थेकडून. परत रात्री आपला मुक्काम इकडेच आहे भक्त निवासला. सुंदर रूम आहे तिकडे. चला भेटूया डायरेक्ट बसमध्ये. बसचा प्रवास बघूया आणि डायरेक्ट पहिल्या गणपतीला भेटूया. श्री चिंतामणी गणपती मंदिर थेऊर. स्पॉटवरती गणपतीच्या. बघूया आता कुठे जातोय. सगळी प्रसादाची दुकान आहेत, फोटोची दुकान आहेत तिकडे. चला आजच्या दिवसात आपल्याला 4 स्पॉट्स कव्हर करायचे आहेत. बघूया कोणते कोणते आहेत ते. एकतर जेजुरी, चिंतामणी, हे मल्हार सर. तर मंडळी आपण पुढच्या स्पॉटवरती आलेलो आहोत. पुढच्या दर्शनासाठी आलो गणपतीच्या. चिंतामणीवरून डायरेक्ट सिद्धटेकला आलेलो आहोत. पोचलो आहोत गणपतीच्या दारी दर्शनासाठी. चला बघूया आता आजूबाजूची दुकान आहे तिकडे. दर्शन घेऊ, तुम्ही पण दर्शन घ्या आपल्यासोबत. लागली तिकडे आणि एंट्रन्स आहे मंदिराचा. चला जाऊया आपण आतमध्ये. गम गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. मूर्ती दर्शन माते मनोकामना पूर्ती.
अंगणवाडीन चरण डोळ्यानं पाहिन कृपा तुझे तमेव इंगळानं भोजन भावे वाई तमेव तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव सिद्धिविनायका तुझा सिद्ध टेक गावर पायावरी डोई तुझ्या भगताला पावर दैत्यामधून कैतबान गांजल नगर विष्णू नारायण आपण सिद्धिविनायकवरून निघतोय आपल्या दुसऱ्या गणपतीला भेट देण्यासाठी. बघूया आता कोणता कवर करायचा आहे. मोरगावचा मोरेश्वर हा गणपती कवर करूया आता आपण. चला जाऊया आता आपल्या बसकडे. आता वाजलेत किती वाजलेत म्हणलं 11:30 नाही 12-12:30 झाले असते. जाऊया आपण मोरेश्वरच्या दर्शनासाठी. गाभाऱ्यामध्ये कुठल्याच गणपती आहे गाभाऱ्यामध्ये पण इकडे शूटिंग करायला देत नव्हते. आता जेवढं मला शक्य आहे दाखवणं तुम्हाला तेवढं मी तर दाखवतोय. काय परत काय दाखवायचा प्रयत्न केला आहे. हे असे व्हिडिओज ना एक आठवण राहते आपण गेलेलो या ठिकाणी. आता मल्हारनी काढता मला 26 GB मोबाईल भरलेला आहे म्हणजे मेमरी कार्ड भरलेलं आहे. बघूया आज किती भरत आहे. काल किती 86चा आकडा होता. आज 101 पार झालेला आहे तसा. बघूया किती होतोय आता पुढे. चला आजच्या दुसऱ्या दिवसाला आहोत आपण. दुसऱ्या दिवसामध्ये तिसरा गणपती करतो मोरगावचा मोरेश्वर. निघालो दर्शनासाठी. बस लावलेली आहे. वाजलेले आहेत 1-1:30 वाजलेला आहे. अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी आता दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा. मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर 11 पायरी हो 11 पायरी हो 11 पायरी हो 11 पायरी हो. नंदी कासव सभा मंडपी नक्षी सुंदर नंदी कासव सभा मंडपी नक्षी सुंदर शोभा साजरी हो शोभा साजरी हो शोभा साजरी हो शोभा साजरी हो. मोऱ्या गोसाव्यानं त्याचा घेतला वसा मोऱ्या गोसाव्यानं त्याचा घेतला वसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा असा. मोरया मोरया मोरेश्वर मोरया 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 मोरेश्वर मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 मोरेश्वर मोरया 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 मोरेश्वर मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गुणसागरचा मोरया. आलोय आपण मोरगावचा मोरेश्वरच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्याला बाप्पाचा लाभ घेण्यासाठी. चला बघूया गणपती दर्शन घेऊया आणि तुम्हाला पण दर्शन घडवूया गणपती बाप्पाचं. गावचा मोरेश्वर गणपती मंदिर 11 पायऱ्या तिकडे 11 पायऱ्या आहेत त्या साईडला. आपण या साईडने आलोय. चला जाऊया वर.
मोरगावचा मोरेश्वराचं दर्शन झालेलं आहे. आता आपण आरती घेऊ छोटीशी. सगळेजण जमलेत आरतीसाठी. आरतीला सुरुवात करूया आपण. पूर्वी कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झळके माय मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती यो श्रीमय मणिया दुनी सर्व कोटी. प्रबोध करिता श्रम फार झाला. 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 विसरू कसा मी श्री गजाननाला. 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 गणपती बाप्पा आता जेवणाची व्यवस्था आहे. ओके. आता बरंच वाजले, आज थोडा उशीरच झाला. हां. 3 सव्वा 3 झालेले आहेत. पण आता पुढे जेजुरी आहे. जेवण आधी 1 तासाभरामध्ये आटपल्यानंतर पुढे जेजुरी. जेजुरीला जायचं आहे. आपला शेवटचा स्पॉट असेल जेजुरी. नंतर मग आपला रांजणगाव. रांजणगाव म्हणजे आपण निवास बघतो. निवास भक्ती निवास. भक्ती निवास. ओके. ओके चला. हे बघा इकडे जे पैसे वगैरे लावतात ना, हे बघा. नमोकर नमोकर. विराज हा. विराज कुठे गेला? विराज लवकर लवकर. नमस्कार. तर अशा प्रकारे आपल्या मोरगावचा मोरेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आता आपण जेवणाची व्यवस्था चालू आहे आपल्या बसच्या इकडे. जाऊया बसच्या ठिकाणी. जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि पाठी बघू शकता ते आहे आपलं मोरगावचा मोरेश्वरचं मंदिर. जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे इकडे. सगळे जेवत आहेत. काय जेवायला? हिरव्या वाटाण्याची भाजी, गोडी डाळ. येस. सगळे जेवत आहेत. आपलं आता जेवण घेऊन झालेलं आहे आणि आपण आता निघालो जेजुरीच्या दिशेने. जेजुरीचं मंदिर पण आपण एक्सप्लोअर करणार त्याच व्हिडिओमध्ये. आज आपला 2रा दिवस आहे अष्टविनायक यात्रेचा. चला बघूया पुढचा प्रवास एन्जॉय करा आपल्यासोबत. चला आता आपण आहोत 4थ्या स्पॉटवरती म्हणजे जेजुरीला. सगळी आजूबाजूला दुकान आहे जेजुरीमध्ये. एंट्री गेटला आलो आपण फ्रंटवाल्या. चला बघूया आज जेजुरीचं मंदिर. आजूबाजू सगळी दुकानं आहेत. हळद बघा इकडे. हळदच हळद, नुसती हळद हळद ही बघा. श्री मार्तंड देवस्थान जेजुरी. इकडून हळद येतोय. चला इकडे चप्पल काढूया. चला जाऊया आता प्रवेशद्वाराकडे. वर चढतोय हळूहळू. तू वाचली कशी? तू वाचली कशी? हाय हो माझ्याकडे नको घेऊ. असे मध्ये मध्ये छोटे छोटे स्टॉल्स आहेत. हे बघा मावा पेढा, छोटे छोटे महाराजांचे मूर्त्या भेटतात तिकडे. पोचू आता वर. घाम निघालेला आहे. संध्याकाळी 5:30-6 वाजलेले आहेत.
आलो आहोत मुख्य प्रदेश द्वारवर. सगळी हळद 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 झालेली आहे पायऱ्यांवरती. चला प्रवेश घेऊया आतमध्ये मुख्य द्वारचा. पाया पडूया. आमची अर्धी लोकं गेलेत पाठच्या दरवाजाने आणि आम्ही सगळे गेलो पुढच्या दरवाजाने. हा पोचलो. काय वाटलंच ना चढायला वर. आलेला आहोत वर. हे बघा अशा प्रकारे आपण आलो जेजुरी गडावरती. जेजुरीचं दर्शन घेण्यासाठी खंडोबा रायाचं. सगळे आपली मंडळी येत आहेत वर. अर्धी जणं गेली आहेत पुढे, अर्धी जणं येत आहेत पाठीमागून. बघूया आता कशा प्रकारे आपण दर्शन होत आहे. सगळे रंगले आहेत हे बघा इकडे. सगळे रंगले आहेत इकडे. इकडे आहे दीपमाळ. हे बघा कुठे हां 10-15 मिनटं जास्तच. चला सोय रा हाय भूत लागलेली बघा पूर्ण. हे सोयराय पाठीमागे. अरे हे सगळी लाईन लागली इकडे. मोठी रांग आहे. बघूया किती वेळा आपलं दर्शन होत आहे. अपूर्ण आजूबाजूचा परिसर आहे मंदिराचा. एंट्रन्सला जाऊया आपण आतमध्ये लाईनीमध्ये. जय मल्हार. चला 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 चला. पश्चिम दरवाजा. चला 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 चला. जाऊ दे जाऊ दे पुढे. हो आली आली. तू पाठी चल मारला. जय मल्हार. पुढे गेला. जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हार. काय बसला इकडे दमला. जय मल्हार. पाणी पण नाही पिलं ना. चला 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 चला. चले मल्हार. देव गेले जेजुरी. देव गेले जेजुरा. मला घेऊन परत इकडे. सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. घेतलं का ओके ना. ओके तो मस्ती करतोय. कोण मल्हार ना. जाम मस्त झालं जाम. आज देवाचा दिवस आहे. आज देवाचा दिवस आहे. चला चला चला. पूर्ण इकडे बघा. पूर्ण हळद. पूर्ण हळदीचा
वर्षाव चालू आहे नुसतं. हो ना ते बघा. सुंदर दृश्य आहेत. इकडे वरून कुठे गेली? पूर्ण व्ह्यू दिसतोय जेजुरीचा, पूर्ण गावाचा, जेजुरीवरून गडावरून. जेजुरीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता निघालो आहे आपण प्रदक्षिणा मारायला. बघा दर्शन घेतलेलं आहे इकडे सगळ्यांनी. इकडे आहेत कोण कोण आहेत? मनी काय आहे? म्हाळसा देवी, श्री म्हाळसा देवी. विष्णू पादुका. फायनली मंडळी आपलं दर्शन झालेलं आहे जेजुरीमध्ये. आता आपण निघतो आपल्या मुक्कामाला, रांजणगावला निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला फक्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्यासोबत कनेक्ट राहा. तलवार ही बघा. कुठला शेप? कट्ट्यार असते ना, कट्ट्यार असे बघतात ना, कट्ट्यार असते. हां हां, मोठे तो कट्टरीचा शेप आहे बघ. गटारीचा शेप. देव आलो आहोत भानुबाईच्या मंदिरात. संभाषण करणार, पाठीशी राहणार भानुबाई. धंद्या पाण्याला येते, नोकरी धंद्याला येते भानुबाई. चला कुटुंब भरा देवीचा, भानुबाईचा वाडा आहे. चला एक आपल्या संसार अगदी वाटणी टाकायची, देवीचा कुटुंब भरा. आनंदाने ठेवा, आनंद कर देवा, भक्तांचं कल्याण कर देवा. अजून आम्ही मार्केटात फिरतो. आता पेढे घ्यायला आलेलो आहोत, गुळाचे पेढे. दाखव तुम्हाला पेढे. सगळे पेढे खरेदी करतात इकडे मार्केटमध्ये. 100 रुपये पाव. माणसं वैतागली होती गाडीतली. बाकी सगळं इकडे आजूबाजू छोटी मोठी दुकान आहेत. हळदीची, पेढ्यांची, माव्यांची, छोटी मोठी जर मंदिरामध्ये असतात तशीच. चला जाऊया आता आपल्या जिथे बस आहे तिकडे पार्क. चला चला चला.